उस्मानाबाद जिल्ह्याच्या कोमनवाडी येथील शेतकरी शेतमजूर असलेल्या अशा कुटुंबामध्ये मारुती गोरख घाडगे यांचा जन्म झाला। मोठ्या हालाकीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। कमवा आणि शिका याप्रमाणे त्यांनी मेहनत करून शिक्षण घेतले व यशस्वी झालेले आहेत। अत्यंत मेहनती, इमानदार व हुशार असलेले हे मारुती घाडगे मोठ्या प्रयत्नामधून शिक्षक झाले। सेवेच्या कार्यकाळात त्यांनी उत्तम प्रकारचे कार्य केलेले आहे। एक आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थी, पालक आणि गावकरी त्यांच्याकडे पाहतात। सेवेची 33 वर्ष त्यांनी उत्तम प्रकारची सेवा करून नुकतीच सेवानिवृत्ती मिळवलेली आहे। म्हणून या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। ज्याची सेवा सुरू होते त्याची एक दिवस त्या सेवेतनं निवृत्ती सुद्धा असते, परंतु असं म्हणतात की शेवट गोड झाला पाहिजे आणि शेवट गोड तेव्हाच होतो जेव्हा आयुष्यभर आपण गोड बोलतो, गोड काम करतो आणि ज्यासाठी आपण नेमलेले असतो ती सेवा एकनिष्ठपणे जर केली तर निश्चितपणे शेवटी त्या सेवेचा गौरव होतो। अगदी सेवानिवृत्तीच्या या ठिकाणी दिनांकापर्यंत येऊन ठेवलेली सेवा आदर्श शिक्षक सन्माननीय मारुती गोरख घाडगे यांची आजवरची वाटचाल, यांचं आजवरचं शैक्षणिक कार्य आणि सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने घेतलेली ही मुलाखत असेल। या मुलाखतीच्या अनुषंगाने घाडगे गुरुजींचा प्रवास, घाडगे गुरुजींचं शिकणं, घाडगे गुरुजींचं घडणं अनेक गोष्टी आहेत। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। आत्ता या ठिकाणी काही दिवसानंतर अगदी तुमची सेवानिवृत्ती आहे, त्या अनुषंगाने ही मुलाखत आहे। परंतु तत्पूर्वी मला या ठिकाणी विचारावंसं वाटतं की तुमचा जो जन्मगाव आहे, तुमचे कुटुंब असेल, आईवडील असतील किंवा ज्या गावामध्ये तुम्ही शिकलात, घडलात त्या गावाबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल आणि एकूणच स्वतःबद्दल काय सांगाल? मी मारुती गोरख घाडगे, सहशिक्षक जीपप्रशा लाखा, केंद्र चिंचोली येथे सध्या कार्यरत आहे आणि माझं मूळ गाव कोंबडवाडी, तालुका, जिल्हा उस्मानाबाद हे आहे आणि मी, माझे आई वडील शेतकरी व शेतमजूर आणि ते अशिक्षित आहेत, अशा कुटुंबात माझा जन्म झाला। सर, कोंबडवाडी एक लहानसं गाव आणि या गावामध्ये आपला जन्म झाला एका शेतकरी शेतमजूर कुटुंबामध्ये। तुम्ही मगवा चर्चा करताना सांगितलं की परिस्थिती अत्यंत हालाकीची होती। मला विचारावंसं वाटतं की नेमकी परिस्थिती कशी होती आणि तशाही परिस्थितीमध्ये जगणं कशा पद्धतीने सुरू होतं? म्हणजे शेती वडिलांना 5 एकर होती। घरची शेती आणि बाहेरची शेती, शेतमजुरी करत करत आम्ही वडिलांना साथ देत देत शिकलो। म्हणजे तुम्ही मग उल्लेख केला होता की काही कारणामुळे अगदी अशी वेळ आली की गाव सुद्धा सोडावं लागला, तर ते सांगा। हां, 1972ला एकदम भयानक दुष्काळ पडला होता। त्यावेळेस गावात कसलंच काही जनावराला खाण्याजोगं नव्हतं आणि माणसांनाही नव्हतं। मग त्यावेळेस आमचे आईवडील आम्हाला घेऊन सध्याचं चाकूर, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथे पोट भरण्यासाठी गेलो आणि तेथे आम्ही 3 वर्ष मोलमजुरी करून पोट भरलं। खाण्याचे वांदे होते, उद्या काय खायचा हा प्रश्न होता किंवा सकाळी जर काही खायला भेटलं संध्याकाळी मिळेल का नाही अशी परिस्थिती आली होती आणि अशा वेळी कुटुंबाने निर्णय घेतला की गाव सोडायचं आहे। गाव सोडायचं हा निर्णय जेव्हा घेतला त्यावेळेला अनेक गोष्टी घडणार होत्या। एक, तुमचं शिक्षण थांबणार होतं, गावाचं जे दैनंदिन जे रुटीन लाईफ आहे ते थांबणार होतं। तुम्हाला तो काळ समजतोय का, म्हणजे गाव सोडणं किंवा दुसऱ्या गावाला निघून जाणं? हां, समजतं। मी त्यावेळेस इयत्ता 2री पास झालो होतो आणि भारताचा दुष्काळ पडल्यामुळे बरेच कुटुंब स्थलांतरित होत होते। आम्ही पण चाकूर येथे स्थलांतरित झालो आणि तिथे 3 वर्ष म्हणजे शासनाची सुकडी असायची वाटप, पुन्हा
काही थोडं आई कुठं कोणाची भांडे घास, कुठं मोलमजुरी कर, म्हणजे एकूणच कस्टमाइज जीवन होतं. हां असं करून पोट जगवायची. जेव्हा कोंबडवाडी ते डायरेक्ट चाकूरला गेलात तुम्ही आणि मग चाकूर या गावामध्ये एक जगणं सुरू झालं, खरं तर एक संघर्ष होता. तुम्ही मग उल्लेख केला की तिथं तुम्ही अगदी जनावर राखली, गुरं राखली. तर काय सांगाल नेमकं की त्या काळामध्ये तुमचं वय किती होतं आणि गुरं राखणे हा जो अनुभव आहे तो किती वर्षाचा नेमका? माझं वय त्यावेळेस 8 वर्ष होतं आणि 8 वर्षाचं असताना मी जवळजवळ 5-6 कुटुंबाचे म्हणजे आलटून पालटून गुरं राखायचं काम केलं. आणि तिथं काही रोजगार वगैरे नव्हता, 1-2 टाईम खायला मिळायचं त्यांच्याकडून, त्याच्यावरच त्यांचे गुरं राखायचे. आता जर कोणाला मोफत गुरं राख म्हणलं तर कोणी राखणार नाही का? नाही. आणि तुमच्यावर अशी वेळ आली होती की फक्त खाण्यासाठी ते गुरं सांभाळण्याची वेळ आली. तर हे साधारणतः किती वर्ष काम केलं हे आपण? हे जवळजवळ मी 3 वर्षे काम केलं तिथं चाकूरमध्ये. आम्ही 3 वर्ष होतो. पुन्हा नंतर इकडे पाऊस काळ झाला आणि नंतर इकडे आलो. तुम्ही गाडगे सर मग उल्लेख केला की शाळा तुम्हाला प्रचंड आवडायची, जी आजही आवडते खरं तर. आणि मग ही इतकी शाळा आवडणारी, शाळेत जायला आवडायचं आणि मग कुटुंबामुळे परिस्थितीमुळे शाळा सुटली. जेव्हा 3 वर्ष गुरं राखायचं तेव्हा शाळेची आठवण येत होती का? आणि कशा प्रकारे त्याही काळामध्ये शिक्षण सुरू ठेवलं? शाळेची आठवण यायची, शाळेत जाऊ वाटायचं. पण गुरुजींना वडिलांनी टी.सी. मागितला, पण गुरुजी म्हणले दुष्काळ पडला, सगळे टी.सी. घेऊन जातील, इथली शाळा काय बंद पाडायची का, असं म्हणून टी.सी. दिला नाही सरांनी. आणि मग वडील अज्ञान असल्यामुळे पुढचं काही त्यांनी प्रक्रियाच केली नाही. म्हणजे त्या गुरुजींच्या बोलण्यामुळे शाळा बंद नाही पडली, पण तुमचं शिक्षण मात्र बंद पडलं, नाही की नाही? परत जेव्हा कोंबडवाडी या गावाकडे आलात म्हणजे काही काळानंतर, तर त्यावेळेला साधारणतः 3 वर्षाचा कालखंड झाला होता. तर 3 वर्षानंतर परत जेव्हा गावाकडे आलात त्यावेळेला शाळेत जाण्याची मानसिकता राहिली होती का? हां, शाळेत जाऊ वाटायचं. अच्छा. शाळेत आवडीनं जाऊ वाटायचं आणि सरांविषयी गोडी होती मला आणि त्यांनाही माझ्याविषयी आपुलकी होती. अच्छा. म्हणजे ज्यांनी टेशी दिला नाही ते गुरुजी परत होते. अच्छा. त्यांनीच शिकवलं मला आणि तेच पहिली ते चौथीला एकच शिक्षक होते, एक शिक्षिका होती. अच्छा. आणि त्यांच्याविषयी आदर एकूण आहे. पण काय भानगडे की बरेच शिक्षक मुलांचा टीसी द्यायला बघत नाही, मुलं सुरू मला त्याच्या कारण अनेक असतात. कारण टीसी जर केलं तर शाळा बंद पडते, नाही का? शाळा टिकवायची असते. कारण कुठलीही व्यक्ती ज्या ठिकाणी नियुक्त असते ती वास्तू टिकवून ठेवते. जसं की जहाजावरला कॅप्टन जहाज टिकवून ठेवतो, नाही का? जसं कुटुंब प्रमुख आपलं कुटुंब टिकवून ठेवतो, तसं गुरुजींना वाटतं की आपली शाळा मोडकळीच आली नाही पाहिजे. तसं तुमच्या गुरुजींना वाटलं असेल. मला एक विचार असं वाटतं की परत जेव्हा तुम्ही शाळेमध्ये गेलात त्यावेळेला तिथलं वातावरण आणि मग जे झालेलं नुकसान होतं, नाही का, ते नुकसान कशा प्रकारे भरून काढलं? काही नाही, मग मी इयत्ता 3रीतच प्रवेश घेतला, कारण तो कालावधी तर काय भरून काढता येत नव्हता. 3रीत प्रवेश घेतला आणि 3री 4थी गावात झाली आणि 5वी पासून मग जय हिंद विद्यालय कसबे तळवडे या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला. परत तर तेव्हाही नाजूक होती, पण शिक्षण सुरू होतं. म्हणजे खास करून अवघड विषय असतात, इंग्रजी असेल, गणित असेल, तर या विषयाला जे वळण किंवा जे विषय शिकवणारे जे गुरुजी असतात, म्हणजे हे विषय तुमचे सोपे कसे झाले? म्हणजे काय झालं, इंग्रजीच आमचं 5 किलोमीटर जायचं आणि यायचं अंतर होतं. ते जाताना मग दप्तर असायचं काकामध्ये, कधी दळण असायचं डोक्यावर, कधी बाजारचं माळवं भाजीपाला न्यायचं विकायला. आणि तशावेळी एक हातात वही घ्यायची शब्दाची, पुन्हा मराठी हिंदीच्या कविता, शब्द इंग्रजी पाठ करत जायचं, गणिताची सूत्र. म्हणजे अंगावर पूर्ण ओझं होतं, पण त्याचा काही त्रास नाही वाटत? नाही, कधी वाटत. पण अभ्यास तर सुरूच होता. हो. बरं, मग हे सगळं करत असताना तुम्ही मग सांगितलं की जेव्हा गावात तुम्ही शाळेत जॉईन झालात तर तुम्हाला सर मॉनिटर म्हणून उभा करायचे, नाही का, की हा वर्ग सांभाळतो. म्हणजे ज्या वेळेला वर्ग सांभाळत होतात आणि मुलांना काही विचारत असतात, सांगत असतात, त्याच वेळेला तुम्हाला असं कधी वाटलं होतं की आपणही असंच गुरुजी होऊ म्हणून? त्यावेळेस नव्हतं तेवढं काही कळत 3री 4थीला, पण 5वी पासून पुढे समजायला लागलं. 5वी पासून नंतर वाटलं की अरे आपण गुरुजी होऊ शकतो. काय कारण ठरलं बरं की तुम्हाला वाटायला की अरे आपण गुरुजी होऊ शकतो? काही नाही, सर शिकवायचे, चांगलं समजायचं, प्रश्न उत्तर द्यायची व्यवस्था. म्हणजे तुम्हाला शिकवणं आवडलं खरं तर, आणि ते विद्यार्थी घडवणं या गोष्टी त्याच वेळेला तुमच्या मनामध्ये घर करून बसल्या. मग म्हणजे गुरुजी कसं होतं त्या म्हणजे आयडिया होती का याची? म्हणजे डीएड करावं लागतं, बीएड आपल्याला करावं लागत असते?
होती आयडिया, पण 10वी झालो मी त्यावेळेस 83ला मॅट्रिक पास झालो. अच्छा. पण त्यावेळेस डी.एडची खूप बेकारी होती. बरं. डी.एड आता जसं डी.एडचं तसं त्यावेळेस होतं. मग आमच्या गावचे 2-3 लोक असं डी.एड झाले होते आणि त्यांनी BA MA केलं होतं आणि खाजगी नोकऱ्या केल्या होत्या. अच्छा. नोकरी मग त्यावेळेस एकदम भरती सुरू झाली. 88ला 85-86ला थोडी भरली आणि 88-89ला खूप जागा भरल्या. मग डिमांड आलं, त्याच्यामुळे मग ITI करून मी डी.एड पण केलं. म्हणजे तुम्ही 10वी नंतर ITI पण केलं? ITI 2 वर्ष केला शासकीय. काय कारण ठरलं किंवा डी.एडच्या आधी तुम्हाला ITI करावं असं वाटलं? आम्हाला जे मॅट्रिकला शिकवणे सर 10वीला होते, ते 2-3 सरांनी सांगितलं की डी.एडला कोणी जाऊ नका, डी.एडची खूप बेकारी, जॉब नाही सध्या. जॉब नाही, बेकारी, ITI करा आणि पटकन जॉब. ITIला जावा, पॉलिटेक्निकला जावा, इंजिनिअरिंगला जावा असं त्यांनी सांगितलं. मग पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग तर खर्च मी करू शकत नव्हते आमच्या आईवडील. मग ITI आपलं कमवाडी शिका असं. लातूरला मग मिलमध्ये जायचं, डाळ मिल, ऑइल मिल. आठवड्याला एखादा दिवस काम केलं नाईट वगैरे, 12 रुपये तासाला रुपये मिळायचा. म्हणजे ते इकडे भागत असेल. हां, मग आठवड्याचं तेल मीठ भागायचं आपलं. म्हणजे एक ITI केल्यानंतर कंपनी जाण्याचं तुमचं स्वप्न होतं, मग हे डी.एड करण्याचं मग ITI पूर्ण केला आणि पुणे औरंगाबादला काय झालं, पुण्याला मी 400-500 रुपये घेतले भरून आणि गेलो. मग तिथं नाव नोंदवलं अप्रेंटिसशिपसाठी. नाव नोंदवलं की ते म्हणाले इथलाच पत्ता द्या. मी गावाकडचा पत्ता दिला. मग काय इकडे पत्ता नाही माझा, मी राहू शकत नाही इकडे म्हणलं. मग ते 500 रुपये 8 दिवसात संपले, पावभाजी खाऊन संपले. मग पुन्हा कुठं राहायचं, मग गावाकडच्या पत्तीवर पाठवा पाहिलं, ते तसं नाही येत म्हणजे. मग मी काय पुढे राहू शकत नव्हतो पुण्यामध्ये. मग गावाकडे आलो, औरंगाबाद आणि पुणे फिरून बघितलं. नंतर डी.एडला प्रवेश केला आणि डी.एड 86 ते 88 केलं. म्हणजे ज्याचं कधी आपलं स्वप्न म्हणजे गुरुजी व्हावं असं वाटत होतं, परंतु डी.एड करणं एक चॅलेंज होतं, करतं नाही का? तुम्ही डी.एडला नंबर लागला तर डी.एडचं जे प्रशिक्षण आहे त्या काळातच खऱ्या अर्थानं म्हणजे गुरुजी शिकवणं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता आल्या. तर डी.एड पूर्ण झाल्यानंतर पहिली शाळा कोणती भेटली, म्हणजे पहिली अपॉइंटमेंट कुठे भेटली? माझं डी.एड ते 86 ते 88 झालं आणि 88ला मी डी.एडची निवड मंडळाची पहिली बॅच 89ची ती परीक्षा दिली. पण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काही लोक जिल्ह्याबाहेरची लोक घेऊ नका म्हणून स्टे आणला निवड मंडळावर आणि मला वाटतं शिराज देशमुख आमदार होते काही, तर ते 1 वर्ष चाललं प्रोसिजर आणि त्याच्यानंतर निवड मंडळासारखा निर्णय लागला आणि मग आम्हाला 89ला जून 89ला अपॉइंटमेंट दिल्या. माझी पहिली अपॉइंटमेंट वांगी बुद्रुक तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे झाली. तब्बल 33 वर्ष आपण ॲज अ टीचर म्हणून सेवा दिलेली आहे. चांगले आदर्श शिक्षक म्हणून आपली ओळख आहे. अगदी काही दिवसावर आता सेवानिवृत्ती आहे. मला त्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की आयुष्यभर म्हणजे तब्बल 33 वर्ष आपण जे शिक्षक म्हणून सेवा केली, जे शिकवलं आपण, कशा प्रकारची ही सर्व्हिस राहिली, कशा प्रकारचं अध्यापन राहिलं, काय नेमक्या आठवणीत काय सांगायचं? काय नाही, मला शाळेतल्या मुलाविषयी प्रेम, आदर, तळमळ होती मनामध्ये माझ्या. प्रत्येकानं शिकावं, प्रत्येकानं शाळेत यावं, याच्यासाठी मी पण नियमित शाळेत गेलो. म्हणजे जसं तुमच्या मनामध्ये विद्यार्थ्याबद्दल प्रेम, आदर आहे की नाही, तसाच तो भाव विद्यार्थ्या मनात पण राहिला आयुष्यभर तुमच्याबद्दल, नाही का? कारण निसर्गाचा नियमच आहे की ज्या एका हाताने द्यायचं आणि एका हाताने न्यायचं ठरतं. तर शिकवण्याची पद्धत कशी राहिली म्हणजे 33 वर्षापूर्वी सुरू केलेली तुमची सेवा, त्या काळातली टीचिंग आणि आत्ताची टीचिंग काय तफावत वाटतं? सुरुवातीला पाठांतर पद्धत होती एकदम सुरुवातीच्या काळात, पण वरचीवर जशा जशा सुधारणा होत गेल्या, नियम बदलत गेले, म्हणजे शैक्षणिक साधनं आली आधुनिक, त्याच्यामुळे थोडे बदल होत गेले वरचीवर. पण शेवटी या बदलानुसार तुम्ही स्वतःला कसं बदललं आणि स्वतःचं प्रेझेंटेशन कसं ठेवलं सर? शेवटी मुलांना याच्यासाठी सरावच, म्हणजे उदाहरण सोडून घेणे, पुन्हा इंग्रजीचं थोडं पाठांतर करून घेणे, ह्याच्यावर पण भर ठेवायचं. आणि मग गणित सोडायले मुलांना म्हणजे सराव खूप दिला. गणितक्रिया ज्या ज्या शाळेवर तुम्ही गेलात त्या त्या शाळेवर गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपले वाटलात, आमचे गुरुजी वाटलात, नाही बरं? एका शाळेचं उदाहरण पण दिलं की विद्यार्थी अक्षरशः रडत होते. तर विद्यार्थ्यांना आपलंसं करणं काय, तर त्यासाठी काय करावं लागतं नेमकं? काय नाही, त्यांना मायेनं प्रेमानं त्यांच्या पाठीवर हात फिरवायचा, गोड बोलायचं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं, त्यांच्या पालकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं. कुणाला काही आर्थिक अडचण असेल, कुणाला काही वस्तू नसेल,
ती द्यायची, कोणाला एखादा द्यायची. विषय समजत नसेल तर तो व्यवस्थित समजून समजून घ्यायचा. सांगायचा. हो. म्हणजे अवघड विषय सोपे करणे कला असते खरं. हो. त्यासाठी आपण काय प्रयत्न केले? काही नाही, आता समजा बेरजेचं उदाहरण आहे, हातचा कुठं लिहायचा, काय लिहायचा, कसं करायचं, वजाबाकी हातची सगळी उदाहरणं प्रत्यक्ष सोडून देऊन जास्त सराव झाल्यानंतर ती येतं मुलाला. तुम्ही आतापर्यंत ज्ञानदान केलेले ज्या शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात ते सांगा. आता माझं गाव तो एक वांगी, तिथला एक मुलगा भेटला होता मला इकडं इलेक्शन ड्युटीला, तो पण आला होता, मी पण गेलो. अच्छा. तर तो शिक्षक झाला माझा असे विद्यार्थी. बऱ्याच क्षेत्रामध्ये बरेचसे असतील. अच्छा अच्छा. म्हणजे खूप असे विद्यार्थी आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात असं नाही का? हो, डॉक्टर झालेत काही इथे सुरडीचे पण, अच्छा. काही MPSC करतायत. म्हणजे निश्चितपणे आनंद वाटतो. सर मला एक विचारायचं वाटतं की या 33 वर्षाच्या शेअरमध्ये जेव्हा मागे वळून बघता काय वाटतं म्हणजे कशा प्रकारचा हा प्रवास राहिला आहे? मागवून बघायचं म्हणजे मी माझं गाव वांगी ते 4 वर्ष सर्व्हिस केली. अच्छा. तिथला माझ्या मनात खूपच आनंद आहे. तिथल्या लोकांचा सगळे आदर आहे, तिथल्या लोकांविषयी म्हणजे आजही ते कनेक्ट आहे तुम्हाला? म्हणजे जाणे नसलं तरी संपर्क होतो, कधी आले गेले गाठी बिठी, पिंपरीला येतात जोटलीला कधी दर्शनासाठी, अशा वेळी भेटतात, फोन होतो कधी एखाद्याचा. परत कापडेवाडीच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा ती अटॅचमेंट आहे, ती आपुलकी आहे. मला असं वाटतं की त्यासाठी एक प्रामाणिकपणे काम करावं लागतं, तेव्हा लोक जोडले जातात नाही का? बरोबर. कापरेवाडीला 6 वर्षी होतो मी तिथं. तिथले कुटुंब म्हणूनच होतो. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, ते माझ्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. आपुलकी प्रेम माया होती पुण्याविषयी, मुलाविषयी, समाजाविषयी. परत सुरडीला 15 वर्ष होतो, तिथं पण चांगले गेले 15 वर्ष माझे. सगळ्याविषयी माझ्याविषयी बी सगळ्यांत 3 विद्यार्थी बी अजून बी आदर करतात, म्हणजे आपुलकी वाटते त्यांना माझ्याविषयी. एक सर्वसमावेशकपणे जर विचार केला आपण तर एक विद्यार्थ्यांचा अगदी चौफेर विकास करणं म्हणजे अगदी त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्यासाठी याचं प्रायमरी टीचर म्हणून आपण ते काम करायला असतो. तर विशेष म्हणजे जे विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये पोर आहेत म्हणजे त्याला एवढं जमत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपली काय तळमळ असते, काय करता नेमकं? त्यांना जादा सराव घ्यायचा. अच्छा. ज्यादा सराव का ज्यादा तासिका? तासिका तर घ्यायच्याच, वेळ तर द्यायचाच, पण तेच उदाहरण जे जमत नाही ते घ्यायचं रिपीट. अच्छा. याचा रिझल्ट काय तो म्हणजे मला एक विचारायचं वाटतं सर की बऱ्याच वेळा काही विद्यार्थी रिस्पॉन्स देत नाही, म्हणजे त्याला काय म्हणायचं तोंड न उघडणे किंवा न बोलणे, न रिस्पॉन्स देणे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक म्हणून एक खरं आपला आपण पणा लावतो खरं तर त्यावेळेला काय करता येईल? त्याला आनंद निर्माण करण्यासाठी थोडं काही करमणूक करायची, गोष्टी गाण्याची, पुन्हा त्याच्यातून न्यायचं अभ्यासाकडं हळूहळू गोड 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 गप्पाच्या प्रमाणावर. त्याला म्हणजे बर्डन येऊ द्यायचं नाही किंवा टेन्शन येऊ द्यायचं. तात्पर्य काय की आपल्या क्लासरूममध्ये जे विद्यार्थी रिस्पॉन्स देत नाहीत त्यांना सुद्धा आपल्या याच्यात प्रवाहात आणायचं नाही. हो. हे सहज होतं का? याला सोपे त्यांना अगोदर अभ्यास द्यायचा, म्हणजे सोपेतून त्यांना हे करत न्यायचं. मागच्या 33 वर्षापासून एकच रुटीन आहे की शाळेत जाणे शिकवत नाही का? 10 ते 4:30 का 4 पर्यंत? 4:30 पर्यंत. आता काही दिवसानंतर हे रुटीन बंद पडलं आता, कारण जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त होता तुमचा सत्कार होतो, अर्थ असा की आता पुढे शाळेत यायचं नाही, शाळा बंद होणार आहे. तर जेव्हा किंवा असा विचार मनामध्ये येतो की आता आपली सर्व्हिस संपणार आहे, तर मनाला काय वाटतं? मनाला 33 वर्षाचं हे चालू असलं रुटीन येणं थांबणार आहे. म्हणजे कसं सुरुवातीला शाळेत जाणं, पूर्ण शाळेत शिकवणं, तो दिवस तिथं आनंदात घालवणं हे चांगलं. म्हणजे या वर्षी 1.5 वर्ष कोरोनामध्ये जी बंद पडली शाळा, बोर होत होतं घरी बसणं. शाळेत जावं पण तिथं नियमापुढे कोणाच काही चालत नव्हतं. नाही, आता रिटायरमेंट नंतर काय मनाची अवस्था असते? तर रिटायरमेंट नंतर आता गावाकडे जर मी राहिलो तर गावातल्या विद्यार्थ्यांनी तिथं मार्गदर्शन करावं, म्हणजे ते मोफत पूर्णपणे. हो हो. मला वाटतं की तुम्ही खरंच हाडाचे शिक्षक आहात, कारण बिझनेस पाहिला नाही तर आपले विद्यार्थी घडले पाहिजे आणि ही सेवा कायम राहिली. सर सेकंड इनिंग फार खडतर असते खरं तर. आता रिटायरमेंट नंतर प्लॅनिंग काय केलं? आता रिटायरमेंट नंतर गावाकडे 34 एकर जमीन आहे. अच्छा. 3 जण भाऊ आहेत आम्ही. दुसरे 1 बहीण आणि 2 भाऊ वाढायचे, म्हणजे ते एक व्यापार करतो आणि एक शेती करतो. आणि त्यांना पण समान शेती घेतली आम्ही, म्हणजे कोणी किती पैसे देऊ जा हे पाहिलं नाही, तिघाला समान, म्हणजे माझ्या मुलांना जेवढी तेवढीच त्यांना पण. अच्छा. आणि आता म्हणजे भाऊ करतात शेती. मला असं वाटतं की तुम्ही खरंच आदर्श शिक्षक आहात, कारण आदर्श शिक्षक तेच बोले तसा चाले त्याची कोणताही पावले. कारण तुम्ही
घरात त्याचप्रमाणे राहता, बाहेर तसेच राहता आणि आदर्श शिक्षकाचे जे गुण आहेत ते आपल्याकडे आहेत. सर, मी एवढंच सांगेल की या मुलाखतीच्या अनुषंगाने की तुम्हाला चांगला आरोग्य लाभो आणि यानंतरच्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी जसं जमल तसं या विद्यार्थ्यांची आपण सेवा करावी, शिकवत राहावं, अध्यापन करत राहावं, कारण लोकांना देत राहिलं पाहिजे, कारण दिल्याने आपलं वाढतं. माझं नाव मोहिते महावीर उत्तम. मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती केंद्र लोहरी तालुका केज येथे कार्यरत आहे. मी घाडगे सरविषयी अभिप्राय देत असताना असं म्हणेन की माझी पहिली जॉईनिंग होती ती रायगड जिल्ह्यामध्ये आणि तिथून इथं 2014मध्ये माझी ट्रान्सफर झाली आणि मला पहिले सहकारी म्हणून घाडगे सर सोबत काम करायचा योग आला. लाखा येथे जवळपास मी सुमारे 2 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. घाडगे सर सोबत काम करत असताना अनुभव माझ्याकडे त्यांच्याबद्दल भरपूर आहेत, पण मी त्यातले काही अनुभव शेअर करेन. स्टाफ मेंबर म्हणून एक कौटुंबिक जबाबदारी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे ते संपूर्ण स्टाफसोबत राहत होते. अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं. त्यांच्याकडून आम्हाला बरंचसं काही शिकण्यासारखं किंवा शिकलोसुद्धा की मुलांमध्ये कशा पद्धतीनं गुणवत्तावाढीसाठी ध्यास घेतला पाहिजे, शाळा हे कुटुंब आहे, शाळेसाठी कशा पद्धतीनं आपण योगदान दिलं पाहिजे. अगदी मग ते सुरुवातीच्या काळात शाळेत नियमित येण्यापासून ते अगदी शाळा सुटेपर्यंत शाळेसाठी झटत राहणे, विद्यार्थ्यासाठी झटत राहणे हे त्यांच्यापासून शिकण्यात आलं. त्याचबरोबर समाजात वावरत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडून गुण घेण्यात आले. अशा पद्धतीनं त्यांचा सहवास मला 2 वर्ष राहिला. मी त्यांच्याकडे 7-8 वर्ष राहिलासुद्धा होतो आणि एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, ॲज अ टीचर कसे असले पाहिजेत असे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे घाडगे सर. निश्चितपणे मला अगदी आवर्जून सांगावं वाटतं की सेवानिवृत्ती एका सेवेत नसते, परंतु सेवा ही अखंड असते. माणूस जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत परिसर जिवंत राहायला पाहिजे आणि परिसर जिवंत राहण्यासाठी आपण तळमळीने वागलं पाहिजे, दिलं पाहिजे. मला वाटतं की मारुती गोरख घाडगे गुरुजी यांच्यामध्ये ती तळमळ आहे. सर, या मुलाखतीच्या अनुषंगाने आपल्याला चांगला आणखी आरोग्य लाभो आणि पुढील काळामध्ये आपण अशीच सेवा देत राहावी. निश्चितपणे घाडगे गुरुजींची मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.